अचानक होणारी धावपळ अजिबात नको आहे म्हणून मी एक तयारी सुरू केली आहे बरं का. तर त्याआधी ना सकाळी मस्त मुलांचे डबे करून दिले. मस्त उपमा आणि भेंडीची भाजी पोळी दिली होती. त्यानंतर स्वतः फ्रेश झाले, मस्त चहा घेतला. त्यानंतर देवपूजा माझं रोजचं ठरलेलं आणि अशा पद्धतीने आज सिंपल अशी रांगोळी काढली होती. त्यानंतर आज मी ना साड्या काढून ठेवत होते येणाऱ्या सणासुदींच्या काळांसाठी. म्हटलं चला, बरेचसे DM आणि कमेंट होते की तुझं साडी कलेक्शन दाखवतं. त्यातलं मोजकं असं काही काठपदर साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर बऱ्याचशा आठवणी आपल्या प्रत्येकीच्या ना साडीसोबत जुळलेल्या असतात. तर अशा काही मोजकं जे कलेक्शन आहे ना, ते प्रत्येकीकडे असतंच असतं. पण एखादी साडी जर तुम्हाला आवडली यातली, तर तुम्ही नेक्स्ट टाईम नक्कीच दुकानात गेल्यानंतर घेऊ शकता. तर अशा पद्धतीचं असं वेगवेगळं काठपदर कलेक्शन माझ्याकडे आहे. त्याच साड्या पुन्हा घेण्यापेक्षा ना, माझा कल असतो की कुठली साडी आपल्याकडे नाही आहे, कुठला पॅटर्न नाही आहे, कुठला नवीन रंग आपल्याला ट्राय करायचा आहे आणि कलर कॉम्बिनेशनकडे खरं तर लक्ष असतं. ब्लाऊज कसा आहे आणि साडी कशी आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देते. मेन पॉईंट असतो कपडा. साडीचा कपडा कसा आहे, डिझाईन कसा आहे, तो कलर कॉम्बिनेशन माझ्यावरती छान दिसणार आहे का, फक्त कलर मला समोरून आवडतोय म्हणून तेच कलर घेण्यापेक्षा ना, मी वेगळे रंग ट्राय करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक रंग सुंदर असतो आणि प्रत्येक रंगावरती प्रत्येक रंग खुलून दिसतो असं मला तरी वाटतं. फक्त आपल्याला ते कलर कॉम्बिनेशन योग्य पद्धतीने निवडता यायला पाहिजे. तर येणाऱ्या सणासुदींमध्ये ऐनवेळेस धावपळ नको म्हणून मी काही साड्या बाजूला काढून ठेवल्या, कोणती साडी कोणत्या सणाला नेसायची यासाठी. तर तुम्ही नसतील काढल्या तर आजच काढून ठेवा. त्यानंतर मग माझा ना मेन आयडीसाठी जो व्हिडिओ बनवायचा होता त्याचं शूटिंग वगैरे करून घेतलं, एडिटिंग केलं. त्यानंतर बाकीची कामं केली आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा.